हॅलो गायज, नमस्कार. स्वागत आहे आपल्या न्यू व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसापासून आम्ही एकही व्हिडिओ अपलोड केला नाही. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपली तृप्ती, म्हणजे माझी बायको प्रेग्नेंट होती आणि तिची आता डिलिव्हरी झाली आणि ती आपल्या घरी परत आलेली आहे. आणि देवकृपाने आपल्याला एक मुलगा झालेला आहे. त्याची स्टोरी तुम्हाला आम्ही एक सेपरेट एक स्पेसिफिक आपल्या तृप्तीची स्टोरी कसं काय होतं त्याच्याबद्दल आम्ही एक व्हिडिओ करू. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आम्ही इथून पुढे आता डेली ब्लॉग करीनच. तुम्हाला डेली रुटीन प्लस ट्रॅव्हल ब्लॉग व भरपूर काही तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू. चाल कपमध्ये आम्ही आता दोघंजण मस्तपैकी चाय पिणार आहोत. सॉरी, कॉफी पिणार आहोत. कॉफी केली आहे. बघतो बायकून कसं कॉफी केल्या. माझ्यापेक्षा बेटर येत नाही कॉफी दिला तरी पण बघतो. चांगलं केल्या पहिल्यांदा केलं. मग संध्याकाळी चिकन करायचं तुझा प्लॉट ती मम्मी झोपून आले. तर बाबाचं टायमिंग झाले, शौर्याचं आमच्या टायमिंग झाले झोपायचं. तर काय लवकर उठतोय तो. किती वाजता उठते सांग त्याला. त्यालाच नाही 5:30. तर आम्हाला नवीन एक म्हणजे काय म्हणतात त्याला नवीन अनुभव आहे. आम्ही दोघंजण पहिल्यांदा मम्मी डॅडी झाले एवढ्या कमी वयात. भारी पण वाटायले. लवकर जबाबदारी पडल्या पण एक नंबर झाले. असं म्हणतात लोक की पोरगा बैरगा झाल्यावरती ताप वगैरे असते. काय नाही, इझी आहे सगळं. पण इझी घेतली की सगळं इझी होते. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही, सगळं व्यवस्थित होते. मग आता माईक जोडला. कवापासून माईकच्या पाठीवर लावलोय आणि काय सापडणारच ऑप्शन. म्यूटर पडलाय माईक काय. आणि आम्ही बोंबलात सगळीकडे सगळं व्हिडिओ बघालोय. काय लक्षातच येईना आमच्या काय करालोय काय. झाले कनेक्ट झालेला आहे अस्त्राने. मम्मी माईक कनेक्ट झाला आपला. ऑपासून ट्राय करायला. काय बोलणार आहेस काय व्हिडिओ मध्ये. काय नवीन व्हिडिओ चालू आहे. कॅमेराला वाळ की वांगारला. काय करलेस आता मम्मी. इकडे कुठे चाललेस मग. बर कर की काय करायला दाखव की. हा झालं काय. बोला आता सांग काय काय करले. कवापासून देवपूजा करले. इकडे या साईडला ये. कोण लागालेले थांब. नाही सांगायचं चांगलं दिसते. इथे चांगलं दिसते का. सकाळपासून देवपूजा करायला लागलोय. नातू आमचा सारखा उठा लागलाय. त्याला सारखं घेऊन बसायला लागते. त्याला झोपवलो आणि आता माझी देवपूजा झाली. माझा न्यू ब्लॉग आहे आज. लई दिवसांनी ब्लॉग पडाला. नवीन ब्लॉग चालू केलेला आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा लई ना मम्मीला आमच्या. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. ते मी म्हटलेलं मगाशी कट करून टाक. कट बीट काय होणार नाही आहे. आणि हे व्हिडिओ कम्प्लीट टाकणार असंच ओरिजिनल रॉ मध्ये जाणार आहे. मम्मी सबस्क्राईब मला सबस्क्राईब करा. काय म्हटलं हा लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असंच व्हिडिओ बघण्यासाठी दररोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. मग बोला. झालं सगळं. झाले आता जेवण सगळं. आता जेवायचं कधी. अजून तर काय भूक नाही मला. कॉफी पिले जरा फ्रेश झाले. बाबूला कधी आंघोळ घालणार सकाळी. अजून कपडे मशीनला लावायचे आहेत, भांडी घासायचे. हा मग शिस्तीत चल कपडे घालू एक मशीनला. चल दाखव
आणि मित्रांनी दाखव आपल्या सगळ्यांनी आपले फॅन्स लोकांना. चलो फॅन्स लोकांना अजून आमचे फॅन्स कोण नाही. चला तृप्तीसोबत चला. तृप्ती दाखवते बघा आता वॉशिंग मशीन मध्ये. सॅमसंगचं नवीन वॉशिंग मशीन जी आम्ही आताच रिसेंटली घेतलंय दिवाळीलाच. तर अशा तऱ्हेने तृप्ती आता तुम्हाला दाखवेल आपण हा सॅमसंगचा AI फीचर. एक मिनिट हा तुम्हाला सांगतो फीचर सांगतो. आपण हा सॅमसंगचा इको बबल ही नवीन मशीन आहे. ही आपण परचेस केलेली आहे दिवाळीमध्ये. आणि तुम्हाला आता तृप्तीने जसं सांगितलं की आम्ही हा लिक्विड फॉर्ममध्ये वापरतो सर्फ एक्सेल. आणि लिक्विड फॉर्ममध्ये वापरलेलं बेटर असतं मशीनसाठी. पावडरचं वापरायचं नसते, चांगलं नसते, जेणेकरून ते पावडर वगैरे जे पावडर कधी पण वॉटरमध्ये प्रॉपरली मिक्स होत नाही. त्यामुळं लिक्विड फॉर्ममध्ये कधी पण चांगलं वापरलेलं चालतं. म्हणून आम्ही हा 9 kg घेतलेला आहे. आणि एकदम स्मूथ आहे, बेटर आहे, खूप चांगलं 80 ते 90% म्हणजे 80 to 90% ड्राईव्ह होऊन येते. आणि चांगली मशीन आहे. यात ऑप्शन पण भरपूर चांगले आहे. आता तृप्ती आमची आलेली तुम्हाला दाखवेल कसं कसं काय काय करायचं. हे आहे कम्फर्ट. हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे, कोणी स्पॉन्सर केलेलं आहे. आम्हाला जे चांगलं वाटतं ते आम्ही यूज करते. जेवढे कपडे असतील तेवढे लिक्विड टाकायचे. हे कम्फर्ट टाकलेलं आहे. आता हे सर्फ एक्सेल किती अमाऊंट टाकायचं लिक्विड आहे जे पण तेवढंच टोपण अंदाजे आपण टाकायचे. झालं. आता क्लोज करून सेटिंग दाखवते आता ऑन करू. स्विच ऑनच आहे. चावी तिकडे चालू, त्या साईडला चावी चालू आहे तिकडे. ही चालू होती, इथं बंद होली, चालू करायची. केव्हा बंद करायचं आणि केव्हा चालू झाल्यानंतर ना. आपलं मशीन चालू होत आहे. असं चालू झालेलं आहे. जवळजवळ 1 तासाचा टायमिंग लागलेला आहे. तर असं आहे आमचं वॉशिंग मशीन. आता आम्ही कपडे लावलेले आहेत. आता इथून पुढचं काम म्हणजे भांडी घासायचं आहेत अजून फक्त. त्याच्यानंतर ना शौर्याला आंघोळ घालायची. मग झालं आजचं कामाचं सगळं. वॉशिंग मशीन आल्यामुळे सगळंच काम हलकं झाले. तृप्तीला पण अजून जास्त वॉशिंग मशीन मधून माहिती नाहीये कारण मी आता आले त्यामुळे मला यातलं काही माहितीच नाही. महाराज ना मग असा विषय आहे. आपण थोड्या वेळात भेटू. पप्पा बोलवत आहे, जरा काम काय बघतो. बाय बाय. आज JCB येणार आहे. माती जरा प्लॉट सप्पे करून घ्यायचं आहे. प्लॉटिंग करायचं आहे. आणि काय इथलं करायचं ना पहिला, घरापासलं करायचं आहे. पहिलं इथलं घरापासूनच करायचं ना. आणि तिकडे पुढं आज 2 पण करायचं. ये लवकर, तुझी वाट बघावलंय. राऊंड बघायचं जायचं का नाही? राऊंड बघायचं जायचं काय म्हणलं? राऊंड आहे की आज? मग मी ऐकला असेल आज JCB विषय येणार आहे. प्लॉटिंग पाडायचं आहे रानात आपल्या पाठीमागं. प्लॉटिंग करायसाठी नियोजन लावायचं सगळं. कालपासून काल लेवाटवाली मोजणीवाली माणसं आलती. आता दाखवतो तुम्हाला कसं काय काय. आता JCB आल्यावरती थोडक्यात. हाय गाईज, सम्या काळ विषय रोहितानं छोट्याला दिलेला नाही, त्यामुळं भाऊ शर्त्या बघायला गेलेला नाही. आता काय तुम्हाला मोठं सांगते, तुम्ही नुसता बघा. घर जाळायचे काम आहे सकाळ सकाळी. काय तिला कॅमेरा काय दिला ना कुणाला? तुला. असं ढिगीन ढिग टप्पे. स्टोरेज भरले ते पहिला 15 प्रोचं स्टोरेज भरले. आवरू काढलास का? गाडी चार्जिंग केली आता. फुल केले ना? अरे जायचं कसं मग आपण? अप्पाला मैदानाला चाललाय.
आप्पा मैदानाला चाललाय. आप्पा हिंदी केसरी कुठं आहे अजून? तुम्ही इथं जायचा हिंदी केसरी. कशाने येणार आहात? हा कशाने येणार? आम्ही गाडीने नाही टू व्हीलर. आम्ही रिक्षाने जाणार आहे आता. हिंदी केसरी. हिंदी केसरी इथं जायचं. काय सांगते आज? हिंदी केसरी जरा बक्षीस काय सांग बरं. आज आहे ना बक्कासूर येणार आहे, परत मथुर येणार आहे, हारण्या येणार आहे, हेलिकॉप्टर बायजा येणार आहे. कुणाकुणा शर्त आहेत आज? सगळ्याच आहेत. पुणे म्हणजे घाटातले आणि आपल्या इकडे सरते आपल्या मसरं काय नाही तसलं नाहीत, फक्त ओंडी पहिलं शर्ती आहेत. खरं सांग कुत्र्याचे आहेत मला. आहे ती सकाळी सकाळी ती. दूध घालून आलोस. हे काय ऊस कशाला घेऊन आलोस? ते काय काय ऊस कशाला? ऊस मसरासने घेऊन आलो. कसलाच नाही. मी वर गेलतो दूध घेऊन. वर म्हणजे पाट्याला स्वर्गात घालून आलोस. साड्याच्या गल्लीला गेलतो. काय करायला तुम्ही? व्हिडिओ करायला फेमस करतात तुला. हा. मला फेमस करते. दूध घालून आला. दूध दूध लावा ताकद किटली भरून आपलायचे. हे काम चालू झाले पार्किंगचं. सुट्टी नाही आता. पुढचा आता जेसीबी आणलाय मोठा मोठा. असं कुठलं गाव नाही तिथं हरण्याचं नाव नाही. हॅशटॅग कोल्हापूरचा वाघ हिंदी केसरी हरण्या म्हणतात. सपला केसरी. कॉलनीचे रील स्टार श्री गणेश भैया आणि श्री हरी भैया हे डायलॉग मारत आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो. सगळं व्यवस्थित टप्प्यात कार्यक्रम घेऊन करलेत सगळं. थांबा. असं कुठलं गाव नाही ज्या गावात वाघाचं नाव नाही. हॅशटॅग हिंदी केसरी हरण्या. कोल्हापूरचा वाघ सपला की विषय. तर मित्रांनो, तृप्तीनं आपल्या पार्सल मागवलेली एक ऑर्डर केली ती आपल्याला एक ज्युसर मशीन आणि एक बाबूसाठी आपल्याला एक टॉईज मागवलेला हँगिंग टॉईज. तर ते आता आलेलं आहे. आज आपलं पार्सल आलेलं आहे. तर बघूया ह्या पार्सलमध्ये काय काय आहे. खास आम्ही ज्युसर मशीन आमच्या बेबीसाठी मागवलेलं आहे. घरातल्या सगळ्यांसाठी बेबीसाठी जास्त फ्रूट ज्यूस वगैरे. ह्या ज्युसरचे आम्हाला रिव्ह्यूज चांगले मिळाले म्हणून आम्ही हा सिंगल ज्युसर मागवलेला आहे. भरपूर ज्युसर होते पण जास्त महाग होते. मग आम्हाला त्यातला हा एक बेटर ऑप्शन वाटला म्हणून आम्ही आज मागवलेला आहे. तुम्हाला याची लिंक जर पाहिजे असेल तर कमेंट सांगा. लिंक असं कमेंट करा, तुम्ही तुम्हाला देतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन. तर ह्या मोठा भांडा आहे. हे जे भांडा आहे ज्युसरचं हा मोठा आहे आणि हा जो आहे हे तुम्ही बघू शकता. हा ड्रायफ्रूट्स स्पायसेस वगैरे करायसाठी दिलेला आहे आणि या ज्यूससाठी टोकन दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे चांगली स्पीड आहे याला भरपूर. स्प्रेस करून असं वरती करायचं. आम्ही हे आमच्या बेबीसाठी म्हणजे शौर्यसाठी एक टॉय मागवलेला आहे. हँगिंग टॉय जे आम्ही खोटवर लावू शकतो. म्युझिकसाठी आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला आम्ही दाखवतो. चांगला खास माझ्यासाठी ज्यूस प्यायला रगत कमी झाली माझं. त्यामुळं हे आमच्या मुलग्यानं मला माझ्यासाठी मागवले. पैसे पण दिले पैसे आता आमच्या बेबीसाठी शौर्यसाठी मागवलेलं आहे. हे असं हँगिंग आहे.